नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि रात्रीचे 9:30 वाजलेत. आपण शेळगी गावठाणमध्ये आलेलो आहे. एसी, फुगा आणि सफरचंद हे यांचं चिन्ह आहे. आणि मस्त लढाई दिसते इथं प्रभाग 1 मधून. या चंदन, आतमध्ये जाणार आहोत आपण थेट. या या. हो नमस्ते, काय चाललंय? चाललंय व्यवस्थित आहे सगळं. हे आपल्या शेळगीतले बुजुर्ग लोक आहेत सगळे. हो, आणि आपण त्यांच्यापाशी जाणार आहोत, त्यांचं मत घेणार आहे. चाचा नमस्कार. मला सांगा, भाजपाचा बालेकिल्ला आणि हे सगळे अपक्ष, कसं वाटतंय तुम्हाला? बुजुर्ग माणूस म्हणतो. बोलतो भाजप इथं आता सध्या तर आम्हाला अपक्ष बरं वाटतंय. बरं वाटतंय म्हणजे तसं स्थानिक इथलेच आहे ना, ते इथलेच आहे ना. अगोदर त्यांचं क्या बोलते तुम्हारे बड़े, नहीं हिंदी में बात करो. हाँ हिंदी में वो जो इनके जो है ना बड़े अब्बा, हाँ उन्होंने पहला काम करे ले इधर. हाँ पूरा बोलो तो शेवड़ी गार्टन, पानी टाकी बनाए, रोड बनाए, पहला बहुत है उनका काम पहले. मला से हम ये कर रहे हैं कि उनको सपोर्ट करना बोल के हम कर. पूर्वीचं काम आहे. काकापाशी जाणार आहे. काका मला सांगा, हे गावठाण सगळं अपक्षाच्या बाजूने आहे, दिसा लागलंय चित्र. बरोबर आहे की. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतं म्हणजे काम न केल्यामुळे ते राजकीय पक्ष मागे पडला. त्याने 10 वर्षात काहीच काम केलं नाही त्याने, म्हणून ते लोकांचे कामं झाले नाही. म्हणून ते लोक अपक्षाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला होते. गावकरी गावठाणमध्ये किती गावकरी आहेत एकूण? मतदान किती आहेत ह्या गावठाणमध्ये? का तर 2000 असतील. 2000 2000 वोटिंग आहेत गावठाणमध्ये. आणि इथून जे बिराजदारांचा फुगा आहे, बरोबर, त्यांचं चिन्ह फुगा आहे. फुगा, सफरचंद आणि केलं हे कूलर, एसी मशीन. तेच मला सांगा काका, भाजप वलाई आहे या प्रभागामध्ये, आणि भाजपाने तिकीट दिलं अविनाश पाटलाला, आणि दुसरे पाटील बिराजदार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कसं वाटते तुम्हाला? एकाच आपल्या जोपर्यंत बिराजदारांना, शिवण्णा बिराजदार पहिल्यापासून नगरसेवक होते, त्यावेळेस पक्षात होते, कामं केलेले आहेत. त्याच्यानंतर अविनाश पाटील जो आलाय, तो इथं काहीही केलं नाही 10 वर्षात. त्यासाठी अपक्ष उभारून आम्ही निवडून आणणार आहे. निश्चित झालंय तुमचं? निश्चित. म्हणजे सफरचंद, एसी, फुगा. खरंच सफरचंद, एसी, फुगा प्रभाग 1 मध्ये खूप गाजा लागलाय. नेमकं येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणाचं काय होत आहे? त्यांचे बंधू आहेत बिराजदारांचे, आपण त्यांच्या संग संवाद साधणार आहे. साहेब, येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग 1 ची रणनीती कशी असणार आहे? रणनीती म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की आमच्या प्रभागामध्ये म्हणजे 1997 मध्ये 1992 मध्ये हा हद्दवाढ परिसर झाला. 1992 नंतर 97 ला आमची पहिली महानगरपालिका इलेक्शन झाली इथं वार्ड पद्धतीमध्ये. माझे मोठे काका शिवण्णा संगप्पा बिराजदार, तुम्ही आज जरी प्रभागात, ह्या संपूर्ण प्रभागात जरी फिरलात, तेव्हा तर छोटं वार्ड होतं, म्हणजे 5-6 हजार मतदानाचं वार्ड होतं तेव्हा. तर आज सुद्धा लोक शिवण्णा बिराजदारच्याच कामाची पोचपावती देऊ लागलेत. त्यानंतर जे नगरसेवक झालेले आहेत त्यापैकी एक वगळता जावळे मॅडम सोडले, तर बाकीच्यांच्या कामाचं एक सुद्धा उदाहरण अजून सुद्धा द्यायला तयार नाहीत. जावळे मॅडम हे अण्णांच्या पद्धतीतले माणूस आणि त्यांच्या तालमीतले
त्यांच्या अण्णांच्या बरोबरीनं तरी पण थोडं बहुत काम केलेलं आहे. तर त्याच्यानंतर दुसरे कोण केलेले नाही आहेत. आणि आज सुद्धा आमदार खासदार निधीतून चालू नगरसेवक जे आहेत, हे जे बाकीचे आमच्या भागातले जे नगरसेवक आहेत, आमदार खासदार निधीतून पैसे आणायचे यांना माहित नाही. त्यांनी तुम्ही आज जरी विचारलात की खासदार निधी किती आणला आणि आमदार किती निधी आणला, त्यांना आकड्यात सुद्धा सांगता येत नाही, किंवा त्या निधीमधून कुठल्या भागात काम केलं ते सुद्धा सांगता येणार नाही. मला सांगा, ह्या प्रभागामध्ये विकास झालाय का नाही? नाही नाही, काय काय प्रलंबित काम आहेत ह्या? रस्ते नाही चांगले, पाणी नाही, वेळेवर पाणी येत नाही. मग पूर्वीचे नगरसेवक प्रयत्न करत नव्हते? पूर्वीचे म्हणजे ह्या 10 वर्षात काहीच झालेलं नाही. आता एक आता चालू झालंय, म्हणजे आहे त्या निधीमधून आता प्रकाश झाला. काढून टाकले ते. आता बाकीचे लोक काय करावं, सगळेजण नळ घेतलेले असतात का? रोडचे सगळे म्युन्सिपाल्टी नळ समजा कापून टाकले. आता रोजंदारी करणार काय करणार बघा, नळ कुठनं घेणार त्यानं? नळ घ्यायचं म्हणतात त्याला 10,000 खर्च येते का नाही? 10,000 खर्च. मग त्यानं काय करावं? हे हाय ते सगळं कापून टाकलं म्युन्सिपाल्टी सगळं. खरंच हाय ते नळ कापून टाकलेले आहेत. अजून जाणार आहे आपण इकडं, ह्यांना सुद्धा विचारू. या चंदन, मला सांगा, प्रभाग 1 मध्ये बिराजदार थांबलेत, बरोबर? काय रणनीती असणार आहे? काय नाही, समोरच्याला पराजित करायचं. समोरच्याला पराजित करायचं आहे असं हे म्हणतात. 100%. काय एवढा रोष नेमकं? काही कामच झालं नाही 10 वर्षात, काही कामं केलं नाही तो माणूस, त्यासाठी पराजित करायचं. मग तुम्ही सगळे जे आहेत बुजुर्ग लोक सगळे, तुम्ही भाऊ बंद सगळे जाऊन आमदार देशमुखांना विचारलात की बाबा तुम्ही कॅन्डिडेट द्यायला लागलेत? हे विचारलं की काय म्हणले ते? देऊ म्हणले, देतो म्हणले होते तिकीट त्याने आम्हाला. हा, त्यांनी दिले नाहीत, विषय संपला तिथंच. मग पसंती हे पाटलांना आहे असं दिसतंय तुम्हाला? ची पसंती कोणाला का असू दे, जनतेची पसंती आम्हाला आहे ना. शेवटी जनता जनार्दन आहे, जनता कोणाला पसंत करे कळेल ना लवकरात लवकर. शेवटी जनतेच्या पुढे तर कोण जाणार नाही. हा, तुम्ही नाही, मी. बघूया येणाऱ्या रणनीती खतरनाक आहे शेळगी मधली, गावठाणमधली. मला सांगा साहेब, बिराजदार थांबलेत आणि त्यांच्या विरोधात पाटील आहे, कशी रणनीती आहे ह्या गावठाणमधली? रणनीती म्हणजे काय, इलेक्शन हे वन साइड होणार आहे. त्यांना मागील नगरसेवक आहेत त्या नगरसेवकला लोक कंटाळलेले आहेत. आता इलेक्शन आहे, वन साइड होणार आहे. त्यामध्ये अमर बिराजदार हे त्यांचं पूर्ण पॅनल निवडून येणार आहे, हे 100% मला खात्री आहे. का म्हणजे 10 वर्षात काही कामं नाही, आयत्या रेगावर त्यांनी काम काय म्हणतात ते, आयत्या पिठावर रेघोट्या. पिठावर रेगोट्या वाढायचं काम चालू आहे. ते पूर्ण मंजुरी असलेलं काम आमचे काका शिवाणा काका नगरसेवक असताना जवळजवळ ग्रामपंचायत 40-50 वर्ष ग्रामपंचायत ते सांगितले तुमचे. ते होते. त्यानंतर नगरसेवक 2 टर्म नगरसेवक झाले. त्यानंतर एक टर्म अपक्ष म्हणून आम्ही जावळे मॅडमला निवडून आणलो. मला सांगा, तुमच्या प्रभागातल्या मतदारांना काय आवाहन करचाल तुम्ही? आमच्या प्रभागातल्या मतदारांना एकच आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला फुगा, एसी आणि एक सफरचंद या चिन्हासमोरील बटन दाबून या तिन्ही पॅनल मधील तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं, याच एकच आम्हाला मतदारांना विनंती करायचंय. खरंच आव्हान केलेत. आपण तिकडे जाऊया चंदन साहेब, चला बाहेर. सगळ्याच आपण म्हणणं ऐकून घेतलंय, अजून विचारू म्हणून बाहेर या. चंदन, मला सांगा, बोलता येत नाही, त्यांना बोलता येत नाही. परत अजून मला सांगा, आपल्या पक्ष कुठला आहे? अपक्ष. कुठलं चिन्ह आहे? फुगा, अमरांना बिराजदार. कसं वाटतंय? माणूस एक नंबर आहे, खात्री आहे आम्हाला. ह्या माणसाचा निवडून आम्ही 100% देणार म्हणजे देणार निवडून. खरंच निवडून देणार म्हणजे देणार. काका मला सांगा, चिन्ह कुठला आहे तुमचा? फुगा आहे.
निवडून देणार. देणार. अपक्ष उमेदवाराचे जे फुगा आहे त्यांच्या बरोबर राहणार आहेत असं म्हणतात. आपल्या बरोबर अजून आहेत समोर. मला सांगा चिन्ह कुठलं आहे आपलं? फुगा आहे. फुगा फुटणार का फुगणार? फुगा फुटणार नाही, खूप उंच उंच उडणार तो. फुगा उंच उंच उडणार असं हे म्हणतायत. अजून तिकडे आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय रणनीती असणार आहे ते आपण विचारून घेणार आहे. मला सांगा भैया, आपलं चिन्ह कुठलं आहे? आपलं चिन्ह एसी सफरचंद फुगा. त्यांचा बी तेच आहे. त्यांना बी विचारू म्हण. एसी फुगा आणि सफरचंद काय चमत्कारी असेल? तिन्ही एसी सफरचंद फुगा हमखास येणार, दमदानी देणार. काय रणनीती असणार आहे? रणनीती ती आता नाही सांगू शकत सगळ्यासमोर कॅमेऱ्यामध्ये, ऑन कॅमेरा. कारण रणनीती सगळ्यांनी आखलेली आहे. त्या सुद्धा तसंच आम्ही सुद्धा आखलेली आहे रणनीती. येत्या 16 तारखेला तुम्हाला दिसेल रणनीती काय असेल ते. येत्या 16 तारखेला रणनीती दिसणार आहे. मला सांगा साहेब, भाजपाचा बालेकिल्ला म्हणलं जात आहे आणि इथं एसी सफरचंद आणि फुगा. इथे एसी सफरचंद फुगा हे बहुमताने निवडून येईल. यांच्याकडे विजन आहे कामाचं आणि पुढील काळामध्ये ते काम पण भरपूर दिसेल आणि येणाऱ्या काळात त्यांना ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. कुठल्या गोष्टीचा विचार करावा लागेल? ते त्यांना लक्षात येईल. खरंच विचार करावा लागेल. अजून इकडं बुजुर्ग लोक आहेत, सगळे मंडळी आहेत. मला सांगा साहेब, आपलं चिन्ह कुठलं आहे? आमचं चिन्ह आहे फुगा. एसी सफरचंद आणि फुगा हे तिन्ही चिन्ह आहेत. आमचं तीन उमेदवार आहेत पॅनल मध्ये, हा. त्याच्यामुळे तिन्ही चिन्ह आहे आमचं. मला सांगा चिन्ह कुठला आहे आपला? फुगा, एसी आणि सफरचंद. खरंच सगळेजण फुगा एसी सफरचंदच म्हणा लागलेत. काका मला सांगा, आपलं चिन्ह कुठलं आहे? तिथे बघा लावलेलं आहे फुगा आणि सफरचंद आहे आमच्या घरी काय, आणि एसी आहे बी आमच्या घरी. खरंच फुगा एसी सफरचंद कुणाचे काय करणार? आणि हे मात्र खरं आहे, एसी मध्ये बसून सफरचंद खायचं आणि ज्या दिवशी 16 तारखेला संक्रांत आहे आणि त्यावेळेस फुगा उडवायचं असं हे सर्व लोक गावठाणमधले म्हणत आहेत. खरंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया शेळगी गावठाणची रणनीती कशी असणार आहे. भाजप का एसी फुगा सफरचंद? मी राहुल रणदिवेस, चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.